नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांच्या आपल्या पेजवरती. मित्रांनो, आज आपण आहोत पाडळी निलजगाव या भागामध्ये. शेतकरी मित्रांनो, जो ग्रीनफील्ड महामार्ग हा एकूण 3 तालुक्यातून जात असताना आपण प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेणार आहोत आणि आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्या या पेजच्या माध्यमातून आपल्या प्रशासनापर्यंत आपल्या शेतकऱ्याचं एकदम म्हणणं काय आहे ते आपण एकंदरीत शेअर करणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण पाडळी निलजगाव या शिवारामध्ये आहोत आणि या ठिकाणी शेतकऱ्यांकडून जाणून घेऊयात की तो रस्ता जातोय, पण एकंदरीत त्यांच्या अडचणी भविष्यात काय निर्माण होणार आहेत, आता सध्या काय अडचणी आहेत ते एकंदरीत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. तत्पूर्वी मित्रांनो, मी आपल्याला विनंती करतो, आपण नवीन असाल तर आपल्या पेजला फॉलो करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या आणि प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचं काम करा. आणि हा व्हिडिओ फक्त शेतकऱ्यांसाठीच कामाचा नाही आहे, तर छत्रपती संभाजीनगरमधील प्रत्येक नागरिकांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे. मित्रांनो, आपण जर माझ्या पाठीमागे जर बघितलं तर या ठिकाणी जो उड्डाण पूल होणार आहे, जो करमाडपासून तर बिडकीनपर्यंत पहिल्या टप्प्याचं काम होणार आहे आणि त्या ठिकाणी होत असताना या ठिकाणी मातीचं प्रशिक्षण किंवा परीक्षण या ठिकाणी सुरू आहे. त्याचं काम देखील मागं सुरू आहे. आता माझ्यासोबत काही शेतकरी आहे, आपण त्या शेतकऱ्यांकडे जाणून घेऊयात की त्यांच्या शेतामधून हा रस्ता जातोय, एकंदरीत त्यांची या ठिकाणी अडचण काय होणार आहे, त्यांची एकंदरीत समस्या काय असणार आहे, त्यांच्याकडूनच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत. भाऊ, तुमचं सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या पेजवरती. तुमचं नाव काय? बरं, कुठं आहे तुमचं गाव? सर, जोडून घ्या. माझी जमीन ही का 2016 मध्ये DMIC मध्ये गेली होती. त्याच्यानंतर मी इथं गाजीपूरमध्ये जमीन घेतली आणि ती पण आता या शेंद्रा बिडकीन रोडमध्ये चालली. मित्रांनो, आपण जर बघितलं तर यांची अगोदरची जी शेती होती बिडकीन DMIC मध्ये त्यांची शेती गेली, त्या ठिकाणी त्यांना स्थलांतर व्हावं लागलं. त्यांनी ती जमीन तिथं गेली, त्या पैशातून त्यांनी परत आता या कोणत्या शिवारात जमीन घेतली? गाजीपूर शहरात. गाजीपूर शिवारात त्यांनी जमीन घेतली. आता इथं जमीन घेतल्यानंतर वर्ष 2 वर्ष 4 वर्ष त्यांनी करून खाल्ली, पण आता या ठिकाणी जमीन त्यांनी घेतली, पण आता पुन्हा दुसऱ्यांदा या जमिनीमध्ये आता उड्डाण किंवा त्या ग्रीनफील्ड महामार्गाचं काम सुरू होतंय. बोला या संदर्भात. आता माझ्या जमिनीतून हा उड्डाण पूल जाणार आहे. हा उड्डाण पुलामुळे माझी शेती पूर्ण बेकामी होणार आहे आणि त्याच्यापासून मला उत्पन्न काही मिळणार नाही. आणि माझ्या जमिनीचे रेट आहे सध्याला आता 4 कोटी 5 कोटी रुपये रेट आहे, कारण हा पहिला जो रोडला आहे माझी जमीन जुन्या. तर किती क्षेत्र आहे तुमचं या ठिकाणी? आता माझं क्षेत्र आहे 4 एकर. हा, तर 4 पैकी किती आपल्या या ठिकाणी जात आहे? आता माझी जमीन 4 एकर मधून 1.5 एकर या रोडमध्ये चाललेली आहे. हा, आणि मित्रांनो, उरलेली जी जमीन आहे ती आता रस्त्याच्या काही ह्या भागाला राहील, काही ह्या भागाला राहील. ती जमीन आता करून खाता येईल का, हा देखील मोठा प्रश्न पडणार आहे. कारण इकडे काय गेले तिकडे काय गेले, त्यामधून काय उत्पन्न मिळणार आणि कसं राहणार आहे. आणि त्याच्यामध्ये पुन्हा आपण जर ह्या ज्या स्पॉटला उभं आहे या ठिकाणी एक उड्डाण पुलाचं देखील काम होणार आहे. या संदर्भात काय सांगता येईल? हा उड्डाण पुलामुळे माझा ह्या रोडचा काही फायदा होणार नाही. सरकारला माझी एकच कळकळीची विनंती आहे, हा रोड कॅन्सल व्हायला पाहिजे किंवा हा उड्डाण पूल कॅन्सल व्हायला पाहिजे. त्या उड्डाण पुलामुळे माझ्या शेतीचं फार मोठं नुकसान होणार आहे. बरोबर मित्रांनो, आपण जर बघितलं त्यांनी अगोदर सांगितलं, आता हा करमाड करून येणारा बिडकीनकडे जाणारा हा रोड आहे, ह्या रोड लगत त्यांची जमीन आहे. आता सध्याच्या घडीला जर विचार केला तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे 3.5 ते 4 कोटीचा जवळ आसपास या ठिकाणी भाव आहे. मित्रांनो, मी देखील या DMIC मध्ये फिरलेलो आहे. आपण जर या ठिकाणी बघितलं तर टोयोटा सारख्या, किर्लोस्कर सारख्या, आणखी JSW सारख्या मोठ्या मोठ्या कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्या हिशोबाने या ठिकाणी जमिनीचा जेवढा भाव असायलाच पाहिजे, असणार पण आहे. तर या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करूयात की प्रशासनाने या ठिकाणी यायला पाहिजे, प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी भेट घ्यायला पाहिजे, त्या जमिनीची पाहणी केली पाहिजे आणि नंतरच भाव रेट ठरवा अशी विनंती राहील. तर काका, तुमचं देखील वेलकम. तुमचं नाव काय? हरिभाऊ जगताप. मी राहणार निलजगाव. माझी जमीन पाडळी शिवारामधून जाते. पाडळी शहरातून. हा, तर काय सांगाल तुम्ही, काय तुम्हाला ह्या रस्ता जातोय तर तुमचा फायदा होणार आहे का, काय होईल या माध्यमातून? एक फायदा तर होणारच नाही, पण तोटा तर होणारच. बरं, काय तोटा होईल तुमच्या यामध्ये? तोटामध्ये आता उड्डाण पुलाचं इथं आपलं निलजगाव ते पाडळी शिवारचं उड्डाण पूल होणार आहे. बरोबर. हा, मग तिथं आमची जमीन उड्डाण पुलला म्हणजे रस्त्याच्या बाजूनच होणार, ते तोटा होऊ शकतो. तोटा होऊ शकतो. बरोबर. एकंदरीत उड्डाण किती पूलच कॅन्सल व्हायला. एकंदरीत किती क्षेत्र आहे तुमचं? 2 एकर क्षेत्र आहे माझं. तर त्यामधून किती बाधित होतं आता या रस्त्यामध्ये? त्याच्यामध्ये जाते जवळजवळ अर्धा एकर, पाऊण एकर रान जाते आपलं. आणि खाली किती उरते समजा 1 एकर? 1 एकर. तर मग ते कोणत्या साईडला उरतं ते देखील मोठा प्रश्न पडणार आहे. ते तेवढं जर राहिलं तर ते करून खाता येईल का आपल्याला? नाही, ह्या बाजूनं काही असं होणार त्या नाही. ठिकाणी कसा उदरनिर्वाह करायचा हा देखील मोठा प्रश्न असणार आहे. तर मित्रांनो, ही होती एकंदरीत या भागातील शेतकऱ्यांची म्हणणं होतं. हे नक्कीच आपण शासनापर्यंत पोहोचण्याचं काम करूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर अजून काही सांगायचं तुम्हाला? माझं एकच म्हणणं आहे, सरकारनं जे सरकारी व्हॅल्युएशन आहे त्यानुसार नाही करण्यापेक्षा जे चालू बाजार भाव इथं जे भाव रेट आहे, समजा 4 कोटी 5 कोटी, त्या बाजार भावानुसार भाव मिळाला पाहिजे. आणि हे जे हा फ्लायओव्हर होणार आहे, हा फ्लायओव्हर कॅन्सल करावा. बरोबर, माझी शासनाला कळकळीची विनंती. बरोबर आहे. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या प्रशासनाला यांना विनंती करूयात की जो या ठिकाणी फ्लायओव्हर किती होणार आहे, फ्लायओव्हर होणार आहेत
की या ठिकाणी प्रत्यक्ष अधिकाऱ्यांनी यायला पाहिजे, इथं चौकशी करायला पाहिजे आणि अशा ठिकाणी फ्लायओव्हर घ्यायला पाहिजे की त्या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये. हीच या सर्व शेतकऱ्यांच्या या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे या प्रशासनाला. मित्रांनो, अशाच वेगवेगळ्या माहितीसोबत वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये भेटूयात. धन्यवाद.